नमस्कार. आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी. छान आणि सुंदर अशी लागते. तुम्ही पण कधीतरी करून बघा. अशा पद्धतीने भाजी बनवलात तर सर्व लहान मुलं पण खातील आणि घरातले सर्व लोक खातील. बघा, ही मी पाव किलो कारले घेतली धुवून. आता ही अशी गोल कापून मी एका भांड्यामध्ये काढून घेतली. आता या कापलेल्या कारल्यामध्ये मी हा अर्धा चमचा मीठ घालून घेतलं, पाव चमचा हळद. हे लावून मी एकत्र करून आता अर्धा तास एका साईडला मी ही कारली ठेवणार आहे. कारल्यांना मी मीठ हळद लावून मी साईडला ठेवली आहे. आता गॅसवरती तवा गरम करत ठेवला. त्यामध्ये मी ही छोटी वाटी शेंगदाणे घेतले कच्चे. शेंगदाणे भाजून होईपर्यंत मी बाकीची तयारी करते. शेंगदाणे बारीक गॅसवरतीच मी भाजून घेतले. हे मी कारल्याच्या बिया काढल्या नाही कारण त्या कोवळ्या होत्या. बिया जून झाल्या असल्या तर त्या काढून टाका. हे सर्व मी शेंगदाणे भाजलेले काढून घेतले एका वाटीमध्ये. जे कापून ठेवले होते कारले ते मी धुवून घेतले. आता हे तव्यात थोडंसं तेल घालून घेतलं, साधारण 1 चमचाभर मोठा. आता त्यामध्ये हे धुतलेले कारले टाकून मी भाजून घेते. हे सर्व कारले मी त्यामध्ये टाकून घेतले. कारले सर्व टाकून झाल्यानंतर चांगले परतवत राहा. गॅस मी मध्यम ठेवलाय. मध्यम गॅसवरतीच मी भाजून घेतले कारले. चांगले भाजून घेतले की त्याचा कडूपणा पण थोडा कमी होतो आणि लवकर शिजते सुद्धा भाजी. चांगले मी खरपूस असे भाजून घेते. मध्यम गॅसवरती हे मी 15 ते 20 मिनिटं कारली भाजून घेतली. 10 मिनिटानंतर मी गॅस लो केला होता. मंद गॅसवरतीच ठेवली आहे मी कारली. ते भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. छोट्या वाटीने मी हे खोबरं घेतलं. ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने खोबरं घेतलंय. हे सुकं खोबरं आहे. 5-6 लसूण पाकळ्या चिरून आणि 1 इंच आल्याचा तुकडा हा बारीक करून मी याच्यामध्ये टाकते. हे आलं आणि लसूण मी टाकली. थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धणे. हे मी मिक्सरला फिरवून घेतलं बारीक करून. आता हे कारले आपले भाजून झाले आहेत ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते. हे सर्व कारले काढून घेतले मी भाजलेले. आता त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते. हे साधारण 1 चमचा मोठा. तेल गरम झालं मी त्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या त्या टाकते. हे तेल चांगलं आपलं गरम झालंय बघा. आता ह्या लसूण पाकळ्या चांगल्या थोड्याशा अशा भाजल्यासारख्या वाटल्या की त्यामध्ये मी 1 उभा चिरून घेतलेला कांदा मध्यम आकाराचा तो टाकते. हा 1 कांदा आहे मी चिरून घेतलेला. कांदा थोडा नरम झाला की मी त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकला. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका. आणि मी कारल्याला ते मीठ लावलं होतं म्हणून मी मीठ कमी वापर केलाय भाजीमध्ये. आता हा पाव चमचा हळद टाकली मी. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा लाल तिखट टाकून मी आता हे सर्व मिक्स केलं. मसाले तेलामध्ये भाजून झाल्यावर मी त्यामध्ये जे भाजून घेतलेले कारले आहे ते टाकणार आहे. आता हे मसाले चांगले आपले भाजून झाले तेलामध्ये. कांदा पण नरम झाला. आता त्यामध्ये हे भाजलेले कारले मी टाकते. हे सर्व कारले टाकून घेतले मी त्यामध्ये. आता हे सर्व परतवून घेते. हे कारले मी कांद्यामध्ये परतवून घेतले. सर्व मसाले त्याला लावून घेतले. भाजी चांगली परतवून झाली ही कारल्याची की त्यामध्ये जे मी वाटण करून घेतलंय म्हणजे शेंगदाणे, खोबरं आणि जिरे बिरे ते टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामधलं सर्व वाटण. आता हे भाजीमध्ये टाकलेलं फिरवून घेते मी चमच्याने. हा मसाला सुद्धा त्यामध्ये भाजू दे चांगला. गॅस मी बारीकच ठेवला आहे मध्यम. हे सर्व परतवून झालं चांगलं. भाजी चांगली आपली खरपूस अशी झाली की त्यामध्ये आता मी हे थोडंसं गूळ टाकणार आहे बारीक चिरलेलं. ही पाव वाटी मी गूळ टाकलंय. ही छोटी एकदम वाटी आहे. हे गूळ टाकल्यानंतर आता मी हे सर्व भाजी परतवून घेतली. जे गूळ टाकले ते कारल्याला लागेपर्यंत थोडं परतवत राहायचंय.
हे मी परतवून झाल्यानंतर आता त्यावरती झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं मी ठेवणार आहे ही भाजी. गॅस मंदच आहे. 5 मिनिटानंतर मी गॅस बंद करते. ही आपली तयार आहे भाजी कारल्याची. आठवड्यातून 2 ते 3 वेळा सुद्धा ही भाजी अशी बनवून खाल. जास्त कडू पण लागत नाही आणि छान चवीला लागते. करायला पण सोपी पद्धत आहे, जास्त त्रास नाही.